मच्छीमार संगठन के कुछ जाले चोरी गए, जिसकी आज तकरार यहाँ परतूर पुलिस थाने में इन्होंने दी है। चलिए हम जानते हैं कि पूरा मामला क्या है और गवर्नमेंट से और पुलिस डिपार्टमेंट से उनकी क्या मागणी है। सांगा आपला विषय आजचा। माझं नाव अशोक देवमन कचरे, हल्ली मुक्काम पोस्ट हातवन येथे राहतो। मी व्यवसायाने मच्छीमार आहे। आमचा दररोजचा उदरनिर्वाह मच्छी पकडून विकणे हा आहे। दुधना निम्न दुधना डॅममार्फत आम्ही मासे पकडतो, परंतु आम्ही मासे पकडत असताना आम्हाला पाण्यामध्ये मासे जाळे टाकल्यानंतर पाण्यामधून जाळे आमचे चोरी जातात। हे जाळे चोरणारे दुसरे कोणी नसून आमच्यापैकीच रात्री बेरात्री येऊन आमच्या माघारी येऊन आमचे जाळे चोरी करून घेऊन जातात। याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सहकारी सोसायटी यांना चेअरमन यांना संपर्क केला असता त्यांनी पोलीस स्टेशनला येथे जाऊन आम्ही सर्वजणांनी रीतसर कंप्लेंट दिलेली आहे। यानंतर आमची चोरी होणार नाही यासाठी साहेबांनी विशेष करून लक्ष द्यावे ही नम्र विनंती। मागणी काय आपली? नुकसान किती रुपये झाला आपला एक अंदाजा? जे जाळे जर चोरी गेले तर प्रत्येक व्यक्ती 4 ते 5 हजाराचं नुकसान इजी होते। 5-6 किलो जाळे म्हणत तरी। किती जाळे होते आपले? माझे स्वतः वैयक्तिक 8 किलो जाळे होते। असे म्हणजे ह्याच्या अगोदर अशा कितीक शिकायती झालेल्या आहेत। म्हणजे आता आज रात्री म्हणजे आज रात्री आमच्या दोघा जणांचे जाळे गेलेले तर हे मदन म्हणून आहेत त्यांचे आणि माझे, आणि ह्याच्या अगोदर पण गेलेले आहेत, पण ह्याच्या अगोदर आम्ही कंप्लेंट दिली नव्हती। पण आम्ही म्हणजे आम्हाला चोरीला वैतागून आमचं आर्थिक नुकसान व्हायलं म्हणून आम्ही नाईलाज असतो आम्हाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावं लागली। माझं कारभारी दगडूबा भावरे, राहणार हातवन, तालुका मंठा, जिल्हा जालना। आम्ही मापेगाव सहकारी संस्था याच्या मार्फत मच्छीमारी करण्यास आम्ही हातवन पॉईंटला राहतो आणि आमचं घर सर्व तिथं असताना आणि हा नेहमीचाच 2-3 वर्षापासून हा त्रास आहे। आम्ही सांगून खूप कंटाळलो लोकायला, पण रात्रीच्या वेळेला येते आम्ही अचानक रात्री जाळे उपसून नेते आणि चेअरमन साहेबाला आम्ही आता माहिती पुरवली। त्याच्या आधारे चेअरमन साहेब काय म्हटले, तुम्ही कंप्लेंट करा। तर ठीक आहे, आम्ही आता तिथपर्यंत आलो। आता याच्यावर आमची दक्षता घ्यावी।